हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS चा चौथ्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे आणि मी तुम्हाला कट ऑफ देखील सांगितलेला आहे. तर डिटेल्स वाईज व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? ज्या विद्यार्थ्याला BMS किंवा BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुढची प्रोसेस काय करायची आहे आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आणखीन कॉलेज भेटलं नाहीये त्यांचं काय होईल, CET सेल पुढचा राऊंड कोणता घेईल, स्वॉट राऊंड घेईल की स्टे वॅकन्सी राऊंड घेईल की डायरेक्टली आपले काउन्सिलिंग संपवून टाकेल, त्यांच्या हिशोबाने काय होईल पुढच्या राऊंडला, की पाचवा राऊंड देखील कंडक्ट होऊ शकतो, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काही ॲडवाईस देणार आहे जेणेकरून तुम्हाला रिपीट तर करायची गरज नाही किंवा अदर स्टेटला BMS करू शकतात किंवा बॅकअपला काय प्लॅन ठेवू शकतात हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लक्षात. इन शॉर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत BMS BHMS बद्दल आणि CET सेल काय करेल आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS कॅप राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे. ओके, आता या पुढची प्रोसेस काय आहे आपण ते पाहणार आहोत. यानंतर नेक्स्ट राऊंड कोणता कंडक्ट होईल, स्पॉट होईल, स्टे होईल, कॅप होईल की काउन्सिलिंग संपून जाईल, हे काय होणार आपण ते पाहणार आहोत. ओके, यानंतर चौथ्या राऊंडचे रूल्स काय आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, चौथ्या राऊंडचे रूल्स. ओके, यानंतर कट ऑफ काय आला आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप सुरू करतो. ओके, सो गाइस आजचा आपला पहिला टॉपिक पहा. BMS BHMS कॅप राऊंड 4 बद्दल इन्फॉर्मेशन काय आहे, ओव्हरऑल इन्फॉर्मेशन, ऍडमिशन डेट्स, रूल्स जे काय असेल ते सर्व सांगतो तुम्हाला. ओके, लक्ष देऊन पहा. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, ऍडमिशन ज्या ज्या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे कॉलेज त्या विद्यार्थ्यांना साधारणतः 28/11/2025 ते 1/12/2025 दुपारी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. ऍडमिशन हे तुम्हाला घ्यायचं आहे. लक्षात या डेट्सच्या. ओके, यानंतर एक नोट आहे पहा गाईज, सध्या हॉलिडे आहे, सॅटर्डे संडे असल्यामुळे प्रॉब्लेम काय आहे, डेली तुमचा निघत नसतो, तर तुम्ही चेकमध्ये तुमचं ऍडमिशन करून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही चेकमध्ये तुमचे ऍडमिशन करून टाका. पण गाईज जरी तुम्ही आता चेक दिला असेल पण वर्किंग डे मध्ये तुम्हाला आहे ना नंतर कॉलेजला DD काढून द्यावाच लागेल. तुम्हाला DD काढून द्यावाच लागेल. DD शिवाय ऍडमिशन होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आता टेम्पररी चेकवरती ऍडमिशन घेऊ शकतात पण तुम्हाला नंतर DD द्यावाच लागेल. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, थर्ड राऊंडच्या विद्यार्थ्याला चौथ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं आहे. ओके, तर त्या विद्यार्थ्याला चौथ्या राऊंडचं कॉलेज घेणं बंधनकारक राहील, त्याला घ्यावंच लागेल. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन केलं होतं, ओके, असे विद्यार्थी आता एलिजिबल झाले होते चौथ्या राऊंडसाठी. ओके, पण त्या विद्यार्थ्याने समजा चुकून एखादं चुकीचं ऑप्शन टाकलं असेल किंवा काउन्सलर करून पडला असेल, त्याला घ्यायचं नसेल, उगा टाइमपास म्हणून टाकला असेल, पण त्याला बॅड लकली किंवा लकीली कॉलेज भेटला असेल चौथ्या राऊंडला, तर तिसऱ्या राऊंडचं कॉलेज हे तुमचं ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला चौथ्या राऊंडला जे कॉलेज भेटलेलं आहे ते घेणं तुम्हाला बंधनकारक राहील. तुम्हाला ते घ्यावंच लागेल, कारण की नोटीसमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे जर तुम्ही चौथा राऊंड कंडक्ट असाल तिसऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्यांना, तर अशा विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल. नाही घेतलं तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पडाल. त्यामुळे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, चौथ्या राऊंडची चॉईस फिलिंग जर तिसऱ्या राऊंडचे विद्यार्थी करत असतील तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत तेच टाका. जर तुम्ही दुसरे टाकले असतील हे तुमचं बॅड लक राहील. लक्षात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, प्लीज गाईज थोडंसं केअरफुली लक्ष द्या काउन्सिलिंगकडे. नॉट अ जोक. एक वर्ष वाया जातं गाईज, एक वर्ष वाया जातं. आणि मी आजच्या डेटमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपले अपडेट येतील, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपल्याला करायचंय काय. एक तर महिना आहे गाईज, एक महिना तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. लक्षात. समजून सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, तुमचं डिसिजन असेल, तुमची इच्छा काय करायचं ते करा. मी तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, मी क्लिअरली सांगतोय, तुम्हाला वाईट वाटू न वाटू आय डोंट केअर. ओके, सो काय यानंतर पुढचं पहा, IQ काय म्हणतोय, ठीक आहे, IQ कॉलेजनं जर विद्यार्थ्याला कॉलेज भेटला असेल, IQ मधून जर त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं असेल तर काही कॉलेजवाले शाणे एवढे आहेत की 5 पट फीस मागत आहेत. बरं का, 5 पट फीस. काही कॉलेजवाले इतके शहाणे आहेत, GR 3 फीस आहे पण ते 5 पट फीस मागत आहेत. म्हणजे साधारणतः 40-42 लाख BMSचं पॅकेज, त्याच्यापेक्षा MBBS परवडतं कसं काहीच. त्याच्यामुळे ना पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांनी विचार करा. ओके, जर 5 पट फीस किंवा एक्स्ट्रा डोनेशन मागत असेल
आता सांगतोय, आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना IQ मधून सीट भेटली असेल अशा विद्यार्थ्यांना 5 पट फीसचं डोनेशन म्हणजे 5 पट फीस मागितलेली आहे आणि डोनेशन देखील मागितलेलं आहे बरं का काही विद्यार्थ्यांना. कारण की खूप विद्यार्थ्यांशी मी बोलत राहतो त्याच्यामुळे तुम्हाला शेअर करतो बरं का. काही विद्यार्थ्यांना डोनेशन पण मागितलेलं आहे IQच्या फीस व्यतिरिक्त आणि आता 5 पट फीस देखील मागितलेली आहे काही कॉलेजवाल्यांनी. इतके शहाणे आहेत ओके कॉलेजवाले. ओके, यानंतर जर असे मागितले असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? कॉलेजकडून काय करायचंय? कॉलेजकडून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे एक लेटर लिहून घ्यायचं आहे. त्यामध्ये असं मेन्शन करायचं आहे की हे कॉलेजवाले त्यांच्याकडूनच लिहायचं बरं का, त्यांच्याकडूनच लिहून घ्यायचं तुम्ही. त्यांच्याकडून काय लिहून घ्यायचं की मला IQची सीट भेटलेली आहे तर GR नसतानाही 5 पट फीस हे मागत आहेत माझ्याकडून. जर पुढे काय प्रॉब्लेम असेल तर कॉलेज जिम्मेदार राहील असं लिहून घ्यायचं आहे. आणि इन केस जर तुम्हाला IQ मधून सीट भेटली आणि डोनेशन मागत असतील तर त्यामध्ये पण देखील लिहायचं की मला IQची सीट भेटलेली आहे तर हे एक्स्ट्रा मला डोनेशन मागत आहेत. किती? 10 लाख, 15 लाख, 20 लाख हे डोनेशन मागत आहेत. हे तुम्हाला कॉलेजकडून लिहायचं आहे. तुम्ही लिहून घ्यायचं नाही बरं का, कॉलेजकडून लिहून घ्यायचं आहे. आणि गाईज तुम्हाला सांगतो मी 100% कोणतंही कॉलेज हे लिहून देणार नाहीये. 100% कोणतंही कॉलेज हे लिहून देणार नाहीये कॉलेज. कारण की कॉलेज पैसा खाणार गाईज आहे. कॉलेज पैसा खाणार, त्याच्यामुळे तुम्ही खाऊ घालू नका. स्ट्रिक्टली राहा. आता सांगतो तुम्हाला, जर जास्तच उडत असतील तर शिव्या दिली तरी चालतील कॉलेजला, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही शिव्या देखील देऊ शकतात कॉलेजला तुमच्या हिशोबाने. कारण की तुमचं जर वर्ष वाया होत असेल तर कॉलेजला घेऊन बुडा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण स्वतः बुडत असतो तर कॉलेजला घेऊन बुडायचं बरं का. कारण की जर तुम्ही कंप्लेंट केली कॉलेज विरुद्धात तर कॉलेजला साधारणतः 70 ते 1 कोटीपर्यंत 70 लाख ते 1 कोटीपर्यंत त्यांचं लायसन्स रिन्यू करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास त्यांना बोलू शकतात. शिव्या द्या, काय अडचण नाहीये. बिंदास शिव्या द्यायच्या. कॉलेजवाले इतक्या इज्जत द्यायच्या लायकीचे नाही आहेत. आता सांगतो तुम्हाला, जास्त इज्जत द्यायच्या लायकीचे नाहीत. एकदम फालतू आहेत कॉलेजवाले, सगळेच कॉलेजवाले बरं का, सगळेच. कारण की तिथले माणसं तुम्हाला माहित आहे, तुम्हाला कसं त्रास दिलेला आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. कारण की मी स्वतः 5 ते 4 वर्ष पाहिलेलं आहे ओके. त्यामुळे तुम्हाला क्लिअर सांगतोय. जर कॉलेजवाले तुमचं इज्जतीत ऐकत असतील तर ठीक आहे, नाही तर तुम्ही शिवीगाळ करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की असं पण तसं पण तुम्हाला कॉलेज ते भेटणारच नाहीये, तर शिव्या देऊन मोकळे व्हा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि कंप्लेंट करायची असेल तर मी आहे, मला सांगा, मी काय करायचे तुम्हाला सांगेल ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, पुढचा मेन टॉपिक आहे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. भरू नका गाईज. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 4थ्या राऊंडमध्ये BMS किंवा BHMS कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये BMSच्या ओके. कारण काय आहे? जर 5वा राऊंड कंडक्ट झाला, कारण की CET सेल आहे, काही होत आहे यावर्षी. 4था राऊंड कंडक्ट झाला तर 5वा राऊंड पण होऊ शकतो ना, जास्त जागा राहिल्या तर, सीट्स कॅन्सल झाल्या तर. लक्षात, जर 5वा राऊंड कंडक्ट झाला तर इलिजिबल राहणार ना तुम्ही चॉईस फिलिंगसाठी, पुढच्या काउन्सिलिंगसाठी. त्याच्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही ओके. नाही झालं तर कसं आहे माहिती का, तुम्हाला समज आहे. आणि समजा कॉलेज जर तुम्हाला म्हणत असेल रिटेन्शन भरावं लागेल तर त्यांना सांगा सर काही प्रॉब्लेम नाहीये, ऑटो रिटेन्शन होऊन जाईल पुढचा राऊंड जर झाला नाही, रिलॅक्स राहायचं ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. जर कॉलेजनं तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायला फोर्स करत असतील तर त्यांना सांगा सर की ऑटो रिटेन्शन होऊन जाईल पुढचा 5वा राऊंड नाही झाला तर, आणि 5वा राऊंड झाला तर मी इलिजिबल राहील ना, त्याच्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही ओके. काही असो रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. ऍडमिशन तुमचं कॅन्सल होत नसतं. एकतर पुढचा राऊंड 5वा कंडक्ट झाला तर तुम्ही त्या राऊंडला इलिजिबल राहणार, आणि नाही झाला तर ऑटो रिटेन्शन होऊन जाईल तुमचा फॉर्म, तुमचं ऍडमिशन तिथंच कन्फर्म होऊन जाईल. ऑटो रिटेन्शन होतं लक्षात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा 1,500 भरून रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये ओके. यानंतर पुढचा भाग आहे BMS प्रायव्हेटचा कट ऑफ साधारणतः 283 ते 285 राहिलेला आहे. 283 ते 285 राहिलेला आहे. डिटेल्स वाईज व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्हाला लवकरच शेअर करेल मी ओके. आणि या खालच्या विद्यार्थ्यांना म्हणजे साधारणतः 285च्या खालच्या विद्यार्थ्यांना काय होईल, आता त्यांचं काय करायचं आहे हे तुम्हाला मी कट ऑफच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल ओके. हे कट ऑफच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि गाईज आता कट ऑफचं सांगत आहे तर एक जस्ट सांगतो तुम्हाला मी. गाईज मी सकाळी तुम्हाला काही कट ऑफ सांगितला होता ना सकाळी, त्यामध्ये आहे ना 2 ते 3 कॅटेगरीचे कट ऑफ चुकले होते बरं का, चुकलेले आहेत. कारण की घाईगडबडीत काढलं होतं मी, तर चुकले आहेत. पण काही काउन्सलरनं काय म्हणते ऐकून घ्या, काही काउन्सलरनं तेच कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. म्हणजेच आपलाच कट ऑफ आहे ना कॉपी पेस्ट केलेला आहे, याच्यामध्ये 1-2 ऍड करून
1-2 ऍड करून हे विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे. लक्षात 1-2 ऍड करून. आणि मी चेक केलं तर ते विद्यार्थी लागलेला नाहीये. त्यामुळे आहे ना आता काय सांगू शकत नाही. आपल्याला फॉलो करत आहेत दुसरे काउन्सलरवाले, तर आय एम व्हेरी हॅपी. ओके लक्षात. यानंतर पुढचा पहा गाईज, पुढचं काय आहे, नेक्स्ट राऊंड कोणता होईल. आता पुढचा राऊंड कोणता होईल, ज्या विद्यार्थ्यांना 285च्या खाली मार्क आहेत आणि त्यांना कॉलेज भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांना हा खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट राऊंड कोणता होईल, पुढचा कोणता होईल, स्पॉट राऊंड होईल का, स्टे वॅकन्सी राऊंड होईल का, 5th राऊंड होईल का, की काउन्सिलिंग संपेल, या सर्व गोष्टीचा विचार आता डिस्कस करणार आहोत. ओके आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके सो गाईज पहिल्यांदा पहा, नोटीस मध्ये क्लिअरली सांगितलं आहे. काय सांगितलं आहे नोटीस मध्ये, पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडचे विद्यार्थी 30/11/2025 5 वाजेपर्यंत ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल होणार आहेत. ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. ते का सांगत आहे तुम्हाला, की मी खूप विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे गाईज. ऑलवेज रोजच्या डेटमध्ये मी 50 ते 60 विद्यार्थ्यांना बोलतोच. लक्षात. तुम्ही कॉल कधीही करा, एकतर उचलण्यात येणार नाही, नाहीतर बिझी येईल. ओके यानंतर पुढचं पहा गाईज, खूप विद्यार्थी सीट सोडणार आहेत. खूप विद्यार्थी सीट सोडणार आहेत. रिझन काय आहे, काही विद्यार्थी रिपीट करणार आहेत. जे विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन घेतलेले आहेत बरं का, त्यांच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. ओके काही विद्यार्थी रिपीट करणार आहेत. काही विद्यार्थ्यांना कॉलेजच आवडले नाही, चुकीनं कॉलेज भेटलेलं आहे ते विद्यार्थी, आणि ETC त्यांचे जे रिझन असतील ते विद्यार्थी कटतील. ते विद्यार्थी साधारणतः कटतील. त्यामुळे आहे ना या ठिकाणी सीट्स राहणार आहेत. ओके यानंतर पुढचं भाग आहे, सीईटी सेलने काउन्सिलिंग जरी, सीईटी सेल ना बरं का मोस्ट आहे, सीईटी सेलने काउन्सिलिंग जरी 1/12/2025 ला संपवायचा प्रयत्न केला, 1/12/2025 ला संपवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी काउन्सिलिंग आहे ना गाईज डिसेंबर एंडलाच संपेल. तुम्ही पहा डिसेंबर एंडलाच कट ऑफ शेवटचा येईल. डिसेंबर एंड बोलतोय मी बरं का, डिसेंबर एंडलाच. किती जरी प्रयत्न केला काउन्सिलिंग मध्ये संपवण्याचा, कारण की दरवर्षी सीईटी सेल आणि NTA हेच कारनामे आहेत. त्याच्यामुळे सांगते तुम्हाला, किती जरी प्रयत्न केला काउन्सिलिंग 1 तारखेला संपणार नाहीये. तुम्ही लिहा, तुम्ही वाटलंच तर पुढे पहाच, 1 तारखेला काउन्सिलिंग संपणार नाहीये. 1/12/2025 ला काउन्सिलिंग ही संपणार नाही. ओके यानंतर पुढचा भाग आहे 600+ काय म्हणते ऐकून घ्या. 600+ जर जागा राहिल्या BMS आणि BHMSच्या, जर 600+ BMS BHMSच्या जागा राहिल्या तर कॅप राऊंड 5वा किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1 होईल गाईज 100% बरं का. जर एवढ्या जागा राहिल्या तर कॅप राऊंड 5 नाहीतर स्टे वॅकन्सी राऊंड 1 होईल 100%. एवढ्या जागा राहिल्या किती, 600+. ओके यानंतर दुसरा सिनेरिओ पहा, 500 पर्यंत जर जागा राहिल्या, किती 500 बरं का, 500. आता 484 जागा राहिल्या होत्या आपल्या BDSच्या, त्याच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. ओके 500 पर्यंत जर जागा राहिल्या तर स्पॉट राऊंड हा 100% होईल. स्पॉट राऊंड हा 100% होईल. ते देखील कॉलेज लेवलवरती. कारण काय आहे, या ठिकाणी सीईटी सेल कॉलेजला पैसे खाऊ घालणार. सीईटी सेल वाले कॉलेजला पैसे खाऊ घालणार. आता ते कसे, आता सगळ्यांना माहित आहे स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. जरी जागा राहिल्या तरी स्पॉट राऊंड कंडक्ट करेल सीईटी सेल आणि कॉलेजला म्हणे तुमच्या मनाने भरा. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा लॉस होणार आणि कॉलेजवाल्यांचा फायदा होणार. आणि कॉलेजवाल्यांचा फायदा झाला की ऑटोमॅटिक सीईटी सेलला काही पैसे पुरवण्यात येतात कॉलेजकडून. हे आतले व्यवहार आहेत गाईज, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके त्याच्यामुळे आहे ना सीईटी सेल करोडोचं टर्नओव्हर करते बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे सीईटी सेलला काही करायला काय अडचण नाहीये. ओके यानंतर पुढचं पहा गाईज, नोट आहे, आता सीट भेटली असेल, आता काही विद्यार्थ्यांना सीट भेटली असेल BMS किंवा BHMS आणि तुम्हाला रिपीट करायचा असेल, आणि तुम्हाला जर रिपीट करायचा असेल तर तुम्ही सीट सोडू शकतात गाईज. सीट सोडू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रिपीट करू शकतात आणि नीट 2026 देऊ शकतात. नीट 2026 देऊ शकतात. आता सांगतो तुम्हाला, कारण की MCC AA CCC सेंट्रल गव्हर्नमेंटला जर तुम्ही सीट सोडली तर तुम्ही नीट 2026 साठी बॅन राहताल. पण स्टेट काउन्सिलिंगसाठी असा कुठलाही रूल नाहीये. तुम्ही बिंदासपणे सीट सोडू शकतात आणि रिपीट करू शकतात. हे लक्षात राहू द्या. ओके खूप विद्यार्थ्यांनी कॉलिंग मध्ये मला सांगितलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे शेअर केलं. ओके यानंतर सगळ्यात शेवटचं भाग आहे, ऍडवाइस BMS BHMS स्टुडंट नेक्स्ट राऊंड प्रोसेस. आता पुढच्या राऊंड बद्दल तुम्हाला मी ऍडवाइस देतोय, तुम्हाला पटली तर घ्या, नाही तर तुमची इच्छा, माझं काम सांगायचं. ओके आता 1 by 1 पहा. ओके सो गाईज, जर स्पॉट राऊंड झाला तर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकतात. ओके
तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकतात. पण कसं, एक तर तुमच्या काउन्सिलरच्या ओळखीने बरं का, एक तर तुमच्या काउन्सिलरच्या ओळखीने, नाहीतर तुमचा फॅमिली मेंबर कोणता जर असेल, बोलून ठेवा. तुमचा फॅमिली मेंबर असेल, ओळखीच्या असतात, खूप असतात बरं का, त्याच्यामुळे हे शेअर केले मी तुम्हाला. खूप फॅमिली मेंबर ओळखीचे असतात, रिलेटिव्ह असतील तुमचे कॉलेजमध्ये, त्यांच्या वशिल्यानं जर तुमचं ऍडमिशन होत असेल तर तुम्ही त्यांना बोलून ठेवा गाईज ऍडमिशनसाठी. त्यांना तुम्ही बोलून ठेवा ऍडमिशनसाठी. ओके, सीट अरेंज होऊ शकते बरं का, सीट अरेंज होऊ शकते बरं का गाईज. शेवटच्या टोकालाही सीट अरेंज होऊ शकते, पैसे भरून तर होणारच ना. ओके, कॉलेजला बोलू नका बरं का. पण गाईज तुम्हाला सांगतो मी, कॉलेजला चुकूनही बोलू नका, हा मूर्खपणा करू नका. रिझन काय आहे, कॉलेजवाले काय करतात, डोनेशन जास्त मागणार तुम्हाला. पॅरेंट्स आणि स्टुडंट बघितलं तर कॉलेजवाले तुम्हाला डोनेशन मागणार. आता समजा काउन्सिलरला डोनेशन कमी मागेल किंवा तुमच्या रिलेटिव्ह थ्रू कमी डोनेशन पडेल, पण जर डायरेक्टली तुम्ही कॉलेजला विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी डोनेशन किती लागेल, एक तर 10 लाख घेऊ शकतात, 15 लाख घेऊ शकतात, 20 लाख घेऊ शकतात. हे कॉलेजचे डिसिजन आहे बरं का, कारण की कॉलेज लेवलवरती स्पॉट राऊंड झाला तर हे कॉलेजवाले डोनेशन मागणार तुम्हाला. आणि हे इनलिगल जरी असलं तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर द्यावंच लागेल. लक्षात, त्याच्यामुळं केअरफुली पहा गाईज, काय करायचं तुम्हाला, डिसिजन तुमचा आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, कर्नाटकाचा राऊंड सुरू झालेला आहे, उद्याची लास्ट डेट आहे. कर्नाटकचा ऍडमिशन सुरू झालेला आहे BMS BHMS साठी. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर टोटली 20 ते 22 लाखामध्ये पॅकेज भेटेल हॉस्टेल मेस सहित. तुम्ही ते घेऊ शकतात कर्नाटकचं बरं का. आता ज्या विद्यार्थ्यांना 285च्या खाली मार्क आहेत आणि त्यांना BMS करायचं आहे ते कर्नाटकला जाऊ शकतात. तुम्हाला कर्नाटकला गेल्यानंतर समजेल कर्नाटकचं वारं कसं आहे. लँग्वेज आपल्याला येणार नाही कर्नाटकाची, त्या ठिकाणी प्रॅक्टिसला बॉडी भेटणार नाही आणि 7.5 वर्ष तिथंच करावं लागेल, कारण की UG आणि PG तुम्हाला त्या ठिकाणीच करावं लागते. ओके, जर तुमचे चॅलेंज एवढी फेस करायची तयारी असेल तर जावा बिंदास कर्नाटकला, आपल्याला काय करायचं. ओके, लक्षात. यामध्ये यानंतर MPUP ला देखील तुम्ही पाहू शकतात, MPUP चे पण ऍडमिशन सुरू आहेत. ओके, लक्षात. यानंतर पुढचं बघायचं, स्टे वॅकन्सी राऊंड झाला तर फक्त गव्हर्नमेंटचा होईल बरं का. काही जर गव्हर्नमेंटमध्ये काही जागा शिल्लक राहिल्या तर स्टे वॅकन्सी राऊंड गव्हर्नमेंटचाच होईल. बजेट असेल तर महाराष्ट्रामध्ये ट्राय करा. तुमचं बजेट असेल प्रायव्हेटसाठी तर महाराष्ट्रामध्ये ट्राय करा, नाहीतर अदर स्टेटला पहा, नाहीतर रिपीट करा. सरळ मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो तुम्हाला, क्लिअर लक्षात, समजलं. यानंतर सगळ्यात शेवटचं पहा. सो गाईज, लास्ट स्टेज अशी आहे. सो काउन्सलर किंवा कॉलेज असेल, लास्टला काउन्सलर किंवा तुमचा कॉलेजवाला असेल ते तुम्हाला पैसे खाणार. आता तुमचे पैसे खाणार केअरफुली, आणि साहजिकच आहे, पैसे खायलाच बसलेले आहेत. आता शेवटचा टप्पा आहे, तर क्लिअर सांगतोय, जर तुमच्या बजेटमध्ये जर जात असेल तर पैसे खाऊ घाला, नसेल तर सरळ रिपीट करा, नाही तर BHMS करा, नाही तर BPTH करा. जे काय असेल तुम्हाला जे करायचे ते करू शकतात. ओके, यामध्ये जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. कारण की आता इथून थोडंसं फ्रीच आहे मी, तर तुम्ही मला बिंदास कॉल करून डिस्कस करू शकतात पुढे काय करू म्हणून. ओके, लक्षात. आणि गाईज, मी कट ऑफ हे काढलेले आहेत, BMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा आणि BHMS प्रायव्हेटचा देखील कट ऑफ काढलेला आहे. तर तुम्हाला त्याचे व्हिडिओ पुढच्या 2 दिवसात भेटून जातील. व्हिडिओ हे तयार आहेत, तर तुम्हाला ते पुढच्या 2 दिवसात भेटून जातील. ओके, आणि तोपर्यंत आपले किती काउन्सलर कॉपी करतील आपला कट ऑफ हे तुम्हाला लवकरच समजेलच. ओके, कारण की मी सकाळच्या ह्याच्यामध्ये चुकून कट ऑफ चुकीचा टाकायला सांगितला बरं का, चुकून कट ऑफ मी चुकीचा सांगितलेला आहे तुम्हाला, आणि त्यामध्ये 3-4 ठिकाणी हे चूक उघडलेली आहे. दुसऱ्या काउन्सिलरना देखील तोच कट ऑफ कॉपी पेस्ट केलेला आहे. ओके, ते जाऊ द्या, काय अडचण नाही, करू द्या फॉलो, आपल्याला काय अडचण नाही, आपल्याला काय टेन्शन नाही होणार. ओके, काय अडचण वगैरे असेल यामध्ये तर बिंदास कमेंटमध्ये देखील विचारू शकतात. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.